नमस्कार प्रेक्षकांनो, वीण दोघातली तुटेना या मालिकेच्या आजच्या म्हणजे 19 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला खूप मोठा धक्कादायक असा प्रसंग पाहायला मिळतोय। चक्क स्वानंदी मल्लिकाने सांगितलेला सगळा नागपंचमीचा साग्र संगीत स्वयंपाक करते आणि ती 2 मिनिटासाठी नेमकी बाहेर जाते आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो मल्लिकाने तिचं कारस्थान केलेलं असतं। तेवढ्यातच मल्लिका आतमध्ये येते आणि करते काय, स्वानंदीने पूर्णाचे जे काही दिंडे बनवलेले असतात ते शोधून काढते। स्वानंदी तिकडे येते आणि म्हणते, काय काकू, काय शोधाशोध चालली आहे तुमची? मल्लिका मात्र स्वानंदीला बघता क्षणी इतकी घाबरते ना। स्वानंदी विचारते, काय झालं काय काकू? तुम्ही इथे फक्त माझी मदत करायला आलात ना? हो हो स्वानंदी, मी तुझी मदतच करायला आले। मग तुम्ही काहीतरी शोधाशोध काय करताय म्हणूनच विचारलं मी, तुम्ही काय शोधताय? मल्लिका म्हणते, हे बघ स्वानंदी, तू काय बरळतेस ना, मला काही कळत नाही। तू इथे कशाला आलीयस? स्वानंदी म्हणते, अहो तुम्ही असं समजा की आता घरातला तुमचा सगळा डाव, तुमचा सगळा खेळ उधळून टाकायलाच मी इथे आली आहे राजवाड्यांच्या घरात, राजवाड्यांच्या आयुष्यामध्ये। आता मात्र स्वानंदीच्या बोलण्यामुळे मल्लिकाला चांगलाच घाम फुटतो। स्वानंदी तर बोलली, पण मल्लिकाचा खेळ मात्र आता प्रेक्षकांनो स्वानंदी कसा उधळून लावणार आहे हे पाहणं मात्र प्रेक्षकांनो फार रंजकदार ठरणार आहे। समर स्वानंदीला मिठीत पाहिल्यापासून मल्लिकाच्या अंगाची आगच होत असते। काही झालं तरी या दोघांना मी अजिबात एकत्र येऊ देणार नाहीये। उद्याची नागपंचमी तर पूर्णपणे फ्लॉप करणार आहे आणि असा प्लॅन करून प्रेक्षकांनो आता मात्र मल्लिका खूप मोठा डाव खेळणार आहे। आता इकडे मल्लिकाने बघितलेलं असतं, स्वानंदीने सगळं जेवण सगळे आता रेडी करून ठेवलेलं असतं आणि समोर स्वानंदी आता झोपायला जाणार। आजची रात्र ठीक आहे, पण उद्याच्या दिवसात त्या दोघांची अशी काही फजिती मी आता करते ना, असं म्हणत प्रेक्षकांनो काकूने नीचपणा दाखवलाय। नवरा बायकोनी एकत्र येऊ नये म्हणून तिने हा सगळा प्रकार आता घडवायचा प्रयत्न केलेला असतो। तर मंडळी, आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे काकू किचनमध्ये आली म्हटल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी आता वाकून पाहत असते। सगळा स्वयंपाक ऑलमोस्ट तयार आहे। अरे देवा, आता काय सगळंच तर झालंय आणि समोर स्वानंदी बिचारे झोपायला गेले की आपण आपलं कारस्थान करायचं असा विचार करून मल्लिका मात्र तिकडे लपून बसते। काकूचा हलकटपणा मात्र प्रेक्षकांनो शुद्ध आता दिसून पडतोय सगळ्यांच्या समोर। काही झालं तरी सुद्धा हा स्वयंपाक सगळा खराब करायचा आणि हे सगळं स्वानंदी समर आता रूममध्ये गेल्याच्या नंतर इकडे स्वानंदी म्हणते, राजवाडे मला वाटते की गॅस वगैरे माझ्याकडून चालू तर राहिला नाही ना? समर म्हणतो, नाही हो, गॅस वगैरे सगळं बंद केलं आहे आपण। आता स्वानंदी कन्फ्यूज होते, स्वानंदीला आता खूपच विसरल्यासारखं वाटतं। ती म्हणते, नाही बहुतेक गॅसवर काहीतरी आहे, मी एकदा बघून येते। तिकडे प्रेक्षकांनो स्वानंदी किचनमध्ये येणार आणि काकू काहीतरी उद्योग करणार। त्याच वेळेला आता या दोघांचं प्रेक्षकांनो चुकामुक होणार आहे, कारण मल्लिका येणार आहे त्या स्टीमरमध्ये जे काही आता तिने भरून ठेवलेलं असतं स्वानंदीने, दिंडे वगैरे पूर्णाचे छान आता वाफळून ठेवलेले असतात। त्या स्टीमरमध्ये प्रेक्षकांनो स्वानंदीने पाणी थोडंसं टाकलंय, पण मात्र मल्लिकाने पूर्ण स्टीमर भर आता पाणी टाकून दिलेलं असतं। स्वानंदी हुशार असते, समरला बरोबर तिकडे घेऊन जाते। समर आता बघतो, प्रेक्षकांनो राजवाडे लवकर या, मला वाटते गॅस आता जोरात आहे, मला लवकर वास येतो गॅसचा, इकडे मात्र तुम्ही चहा प्या, मी आलेच पटकन म्हणून स्वानंदी आता इकडे निघत असते प्रेक्षकांनो आणि तिला कळून चुकतं की काहीतरी गडबड आहे। दोघी आता किचनच्या दाराशी येऊन थबकले। काकू मात्र घाबरली आहे प्रेक्षकांनो, आता मात्र तिला चाहू लागली की कोणतरी किचनमध्ये येत आहे। काकू पटकन आता दरवाजाच्या मागे लपून बसते। हे दोघं जण आलेत। स्वानंदी म्हणते, राजवाडे चलाव माझ्यासोबत, नक्की गॅस चालू राहिलाय, मला गॅसचा हलका वास येतोय। इकडे मात्र स्वानंदी, काय तुम्ही असं कन्फ्यूज होताय? अहो सगळं आपण बंद केलं होतं, सगळी कामं करून आलो होतो आपण, मग कशाला तुम्ही आता कन्फ्यूज होतात? स्वानंदी म्हणते, ठीक आहे राजवाडे, चला झोपायला। स्वानंदीने लपलेल्या काकूला बघितलं आणि राजवाडेला घेऊन तिकडून निघून जाते। तिने आता बघितलेलं असतं की काकू मात्र इकडे किचनमध्ये काहीतरी करत आहे, लपून बसलेली आहे आणि जर का काकूचं आता भांडं फोडायचं असेल तर मात्र काकूला आपण आता तिला बघितलंय हे कळू द्यायचं नाहीये। इकडे स्वानंदी झोपायचं नाटक करते, काकू विचार करते झोपायला चालले, गेले झोपायला, आता झोपणार। हिला मात्र प्रेक्षकांनो काकूला माहितीच नाहीये की स्वानंदीने तिच्यासाठी किती मोठा घाट घालून ठेवलाय। काकू किचनमध्ये येते, सगळ्या गोष्टी स्पॉईल करते। त्याच वेळेला स्वानंदी समरला म्हणते, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं राजवाडे, या सगळ्यात माझ्यावरती आत्तापर्यंत कधीच तुम्ही विश्वास ठेवला नाही ना, आज मी जे तुम्हाला दाखवणार आहे त्या गोष्टी तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा, मग तुमचं काय म्हणणं आहे माझ्या समोर मांडा।
समर मात्र तिकडे तिला घेऊन येतो. समर म्हणतो, काय स्वानंदी दाखवा. तेव्हा सगळा स्वयंपाक खराब करण्याचा जो काही काकूचा प्रयत्न आहे ते सगळं समरने बघितलेलं असतं. होय प्रेक्षकांनो, समर मात्र आता शॉक होतो. काय आत्तापर्यंत स्वानंदी मॅडम मला सांगत होत्या पण मी कधीच त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. आता मात्र हे जे काही दृश्य मी बघतोय ते पाहून मात्र धक्काच बसलाय समरला. सगळं जेवण खराब करण्याचा प्रयत्न काकूचा. आता काकूला जाब विचारायचा. आजी आणि स्वानंदी मॅडम सांगतच होत्या पण मीच मूर्ख आहे जो या दोघींवर विश्वास ठेवला नाही असं समरला वाटतं. तेव्हा मात्र समर सरळ आता मल्लिकाच्या समोर जातो. काकूला जाब विचारायचा म्हणून तो जातो तेव्हा आता मल्लिका घाबरते. समर, अरे मी नाही केलं हे खराब. मी आता जेवण कसं झाले तेच पाहायला आले होते. ती स्वानंदी तुझे काय काय कान भरत असते. आता मात्र तो म्हणतो, खबरदार स्वानंदी मॅडमबद्दल एक शब्द काकू तुम्ही बोलायचा नाही आहे. कोण कुणाचे कान भरले, कोण काय कारस्थान करणं ना, हे सगळं मला माहिती आहे. प्रत्येक वेळेला मी तिच्यावरती असा अविश्वास ठेवू शकत नाही. आता मात्र मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवला. खबरदार आता या सगळ्यामध्ये जर स्वयंपाकाला काही खराब करण्याचा आणि स्वानंदी मॅडमवरती आता ब्लेम करण्याचा प्रयत्न तू जर केला तर खबरदार, माझ्या इतकं वाईट कोणीच नाही आहे. इकडे मल्लिका घाबरते. समर, तू रागामध्ये आहेस म्हणून असा बोलतोय. समर म्हणतो, हे बघ काकू, मी सगळं बघितलंय. जेवण खराब करण्याचा, याच्यामध्ये स्टीमरमध्ये पाणी टाकण्याचा जो काही प्रयत्न करत होतीस ना तो सगळा मी बघितलाय. जर याच्या पुढे आता तू काही केलं ना तर गाठ माझ्याशी आहे बरं का. समर तिला 4 चांगले शब्द आता कडक सुनावतो. स्वानंदी मात्र काकूच्या जवळ येते. काय काकू, तुम्हाला काय वाटलं तुम्ही हे सगळं कारस्थान कराल आणि मी शांत बसणार आहे? अजिबात नाही. तुम्ही जेव्हा आला होतात ना पहिल्या राऊंडला तेव्हाच मी तुम्हाला बघितलं होतं. त्याच वेळेला आता मी ठरवलं होतं की राजवाड्यांना आता तुमचं सत्य दाखवायचं. मी राजवाड्यांनी आता फक्त तुम्हाला सूचना दिली आहे, वॉर्निंग दिली, पण मी मात्र तुम्हाला शिक्षा करणार आहे. जर माझ्या याच्यानंतर वाटेला आलात तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही आहे. ही स्वानंदी काय आहे ना तुम्हाला माहीत नाही आहे. या घरामध्ये मात्र आता मी काय बनून आले, सत्य, फक्त मी सत्याच्या बाजूने असते. कुठल्याही परिस्थितीत मी तुम्हाला, तुमच्या मुलाला धडा शिकवणारच म्हणजे शिकवणारच. आज फक्त राजवाड्यांनी हे पाहिले पण जर तुमचा आता हा घाणेरडा डाव संपला नाही, तुमचा खरा चेहरा मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे. अजून तर मी तुमचं सगळं सत्य कुणाला सांगितलेलं नाही आहे काकू, पण जोपर्यंत हा तुमचा खरा चेहरा मी राजवाड्यांच्या पुढे आणत नाही ना तोपर्यंत ही स्वानंदी शांत बसणार नाही आहे. तुम्हाला कधीच मी सोडणार नाही आहे असं म्हणत प्रेक्षकांनो चक्क स्वानंदीने काकूला जबरदस्त धडा शिकवलाय. आता नागपंचमीच्या दिवशी नेमकं काय होणार आहे? मल्लिका तिच्या कारस्थानासोबत चांगली तोंडावर आपटताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे मात्र काकूला जबरदस्त धडा शिकवलाय. समोरच्या समोर तिचं सगळं कृत्य तर स्वानंदीने आणलेलंच आहे पण आता नागपंचमीच्या दिवशी काकू काही शांत बसणारी नाही आहे. आता काकू या दोघांचा बदला घेण्यासाठी काही ना काही कारस्थान तर नक्कीच करणार आहे. प्रेक्षकांनो इकडे मात्र समोरच्या समोर मल्लिका आता काहीच मानायला तयार नाही आहे. या गोष्टी मी केलेल्याच नाही आहे पण देवाच्या मनात वेगळंच काहीतरी असतं. समोरच्या समोर काकूचं खरं रूप मात्र प्रेक्षकांनो स्वानंदीने आणून ठेवलेलं असतं. मुद्दामून स्वानंदी आता कशा पद्धतीने आम्हाला त्रास देते सगळ्या आता मल्लिका तिच्यावर ब्लेम टाकत असते. पण नाही, यावेळेस नाही काकू, मी आता स्वानंदी मॅडमच्या बाजूनेच उभा आहे. तुम्हाला आता चांगला धडा शिकवायची वेळ आली आहे असं स्वानंदीने जे म्हटलं होतं ते मात्र तिने करून दाखवले. होय प्रेक्षकांनो, समर स्वानंदीने इतका छान केलेला स्वयंपाक मल्लिकाने मात्र खूपच घाणेरड्या पद्धतीने खराब केलेला असतो. आणि त्यानंतर आजी स्वानंदी यांचा जो काही डाव आहे मल्लिकाचं बिंग फोडण्याचा तो सुद्धा नागपंचमीच्या दिवशी आपल्याला सक्सेसफुल झालेला पाहायला मिळतोय. होय प्रेक्षकांनो, काकूची जी काही मी नाही त्यातली ही धडपड आहे ना ते मात्र आता काहीही चालणार नाही आहे. या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही त्यासाठी मात्र सगळे प्रयत्न करणारी काकू मात्र आता पुरती एक्सपोज झालेली आहे. होय प्रेक्षकांनो, सुष्मिताला तर आता मॉम लॉ आपली इतकी बदमाशी हे ऐकून खूपच नवल वाटलेलं असतं. शेवटी सुष्मिता स्वानंदी एक होऊन राजवाड्याचं घर सांभाळणार का हे सगळं पाहणं रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच मित्रांनो, येणाऱ्या भागांच्या सगळ्या अपडेटसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.